नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. राष्ट्रीय भटके विमुक्त जमाती महासंघ महाराष्ट्र शाखा नांदेड यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये भटके विमुक्त जाती जमातीच्या समाज बांधवांना राशन कार्ड, मतदान कार्डात जातीचा दाखला, विधवा पेन्शन योजना ह्या स्पेशल कॅम्पद्वारे मुख्य सचिव निवडणूक विभाग माननीय श्री श्रीकांत देशपांडे मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यामध्ये भटक्या विमुक्त जमातीच्या समाज बांधवांना राहण्यासाठी जागेची उपलब्धता झालेली आहे। या माध्यमातून त्यांना त्यांच्या नावे जागा कशा प्रकारे करता येईल व त्यांना घरकुल योजनेचा लाभ कसा घेण्यात यावा या माध्यमातून दिनांक 9 मे 2024 रोजी गुरुवार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत यांना भेटून निवेदन देण्यात आले आहे व पुढील विषयावर चर्चा झाली व जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर त्यांच्या नावे जागा करण्याचे नियोजन लावले। त्यांची ग्रह चौकशी करून त्यांच्या वर्तणुकीवर त्यांना संघटनेच्या माध्यमातून ही जागा त्यांच्यापर्यंत राहण्यासाठी जागेचे नियोजन करून योग्य मार्गदर्शन केले आहे। यामध्ये राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघ प्रदेश उपाध्यक्ष देवीदास हदवे, नरसिंह घोगरे, गणपत रेणके सर्व समाज बांधव उपस्थित होते। आज भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हाधिकारी रावसाहेब यांच्याशी भेटीसाठी आलेलो होतो। त्यामध्ये भटक्या विमुक्तांच्या 200 घरासाठी त्यांनी नियोजन लावलं। त्यामध्ये पहिला टप्पा त्यांनी 50 लोकांचा टप्पा लावलेला आहे। त्यामध्ये त्यांनी 7-12 रजिस्टर ते करून दिलेले। आता बाकीचे जे होते उर्वरित जे आहे तर ते ज्या लोकांना परस्पर त्यांना रजिस्टर करून देण्याचे नियोजन साहेबांना लावलेले आहे। तर त्यामध्ये जरा विलंब लागल्यामुळे काही लोकांनी जरा त्यांचे विचार वेगळे होत होते। त्यामध्ये काही समाजाचे लोक आहेत की त्यांनी की बाबा आम्हाला आता जागा भेटते की नाही, तर त्यांनी सुद्धा त्यांची ग्रह चौकशीमध्ये त्यांची निघणार आहे त्यांची वर्तणूक कशी आहे। आपण त्यांची काही लोकांची चौकशी केली, त्यामध्ये त्यांची काही लोकांची वर्तणूक चांगली नाही दिसली। त्यामुळे साहेबाकडे येऊन की बाबा आम्हाला आता लवकरात लवकर जागेची आपण जी नोंदणी केलेली ती नोंदणी तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत द्यावी व आमच्या प्रत्येक लोकाला तुम्ही जातीच्या दाखल्यानुसार त्यांच्या पूर्ण कागदपत्रानुसार त्यांना ते जागेची रजिस्ट्री करून लवकरात लवकर द्यावी अशी विनंती करण्यासाठी आलो। त्यानंतर समाज कल्याण अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुद्धा राबवण्याची त्यांनी मंजुरी दिलेली आहे। आता साहेबांच्या नियोजनानुसार आपण पुढील कार्यक्रम जे आहे आणि त्यामध्ये जे लोक आपल्या भटक्या विमुक्तामध्ये आहेत, जे आम्ही ज्या ठिकाणी व्यसनमुक्तीचे लोक आहेत त्यांना घेतलेलं नाही त्या लोकांची पूर्व तपासणी होणार आहे आणि त्या ठिकाणी त्या लोकांना बसवतील अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था झालेली, पाण्याची झाली, सगळी व्यवस्था झालेली।